मागील काही दिवसापासून आपण प्रेषितांची कृत्ये नव्या करारातल्या ह्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे न संपणारी कथा, अ स्टोरी दॅट नेव्हर एंड्स. कारण हे पुस्तक जर तुम्ही शेवटी पाहिलं तर ते अचानक संपलेलं आहे, परंतु 2000 वर्षापासून आणि आत्तापर्यंत देव त्याच्या पवित्र आत्म्याने कार्य करीत आहे, म्हणून ही स्टोरी संपलेली नाही. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे स्टेफनाचा प्रभावशाली उपदेश. स्टीव्हन्स पॉवरफुल सर्मन. स्टेफनाचा प्रभावशाली उपदेश. आणि शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये 7 आणि वचन 1 ते 53. ॲक्ट 7 1 to 53. प्रेरितों के काम 7. मागील संदेशात आपण पाहिलं की कशा रीतीने ज्यावेळेस मंडळी वाढू लागली आणि काही जणांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं, प्रेषितांना त्यांच्या दैनंदिन गरजासाठी वेळ देता येईना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यातील 7 माणसं निवडा, जे पंक्ती सेवा करतील, जे व्हिजिटिंग करतील, जे किरकोळ प्रॉब्लेम लोकांचे ते सॉल्व्ह करतील. आणि मग त्यांनी त्या मंडळीने, आणि जवळजवळ 20,000 मेंबर कॉंग्रिगेशन होतं ते. पेंटिकॉस्टच्या दिवशी 3,000, नंतर 5,000 झाले, नंतर 15,000 ते 20,000 लोक, आणि हे सर्व देवाची भक्ती करू लागलेले होते. तर यावेळेस आपण पाहू, ह्या शास्त्रभागात आपण असं पाहतो की त्या 7 लोकांपैकी एक माणूस होता ज्याचं नाव होतं स्टेफन किंवा स्टीवन, आणि त्याला त्यांनी निवडलं. म्हणजे 7 जण जे चर्चने मंडळीने निवडले त्यांच्यातला हा मनुष्य होता स्टेफन. त्याची सुरुवात पंक्ती सेवेपासून झाली आणि ती सुरुवात करता करता, सेवा करता करता तो चिन्ह आणि चमत्कार देव त्याच्याद्वारे करू लागला, वचन गाजवू लागला, सुवार्ता गाजवू लागला. आणि एक दिवशी त्याला अटक झाली, त्याच्यावर काही खोटे आरोप लावण्यात आले. आणि ते कोणकोणते आरोप लावण्यात आले मागच्या वेळेस आपण जेव्हा पाहिलं त्यावेळेस त्याला त्यांनी त्यांच्या सभास्थानात आणलं, मध्ये उभं केलं, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले. आणि काय झालं, शेवटचं वचन बघा 6व्या अध्यायाचं. तेव्हा धर्मसभेत बसलेले सर्व त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. देवाने त्याच्याबद्दल साक्ष दिली की हे आरोप खोटे आहेत. बघा, पण तेवढ्यावर ते थांबलेले नाहीत. त्यांनी त्याच्यावर काय काय आरोप केले होते ते आपण पाहू. आणि हे सर्व आरोप खोटे होते, पण त्यांच्या दृष्टीने बरोबर होते. आणि त्या आरोपांना तो कसं उत्तर देतो, तो काय म्हणतो, याच्यावर त्याला कोणती शिक्षा द्यायची हे आता ठरणार. तर अगोदर आपण त्याच्यावर केलेले आरोप कोणते होते हे नीट समजून घ्या. 6व्या अध्यायाचं 11वं वचन, ॲक्ट 6:11. तेव्हा त्यांनी काही लोकांना भर देऊन आम्ही याला मोशे व देव याच्या विरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास लावले. पहिला आरोप होता की हा स्टेफन मोशे विरुद्ध दुर्भाषण करतो किंवा बोलतो, आणि दुसरी गोष्ट देवाबद्दल बोलतो, देवाविरुद्ध दुर्भाषण करतो. हा पहिला आरोप होता. चार्जेस अगेन्स्ट स्टीवन. फर्स्ट चार्ज वॉज ही वॉज स्पीकिंग अगेंस्ट मोजेस एंड द गॉड ऑफ मोजेस. परमेश्वर के खिलाफ और मूसा के खिलाफ वो बोलता है, ऐसा उसके ऊपर का पहला ये था एलिगेशन. दुसरा आरोप काय होता, 13वं वचन, 6व्या अध्यायाचं 13वं वचन. आणि त्यांनी पुढे उभे केलेले खोटे साक्षी म्हणाले. बघा, म्हणजे खोटे साक्षी पण त्यांनी तयार केलेले होते. आणि ते काय म्हणाले,
हा माणूस म्हणजे स्तेफन ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलल्याचे सोडत नाही. दुसरा आरोप काय होता खोट्या साक्षी, की सभास्थान जे त्यांचं चर्च होतं यहुदी लोकांचं, त्या सभास्थानाविरुद्ध तो बोलतो. आणि दुसरं काय, नियमशास्त्राविरुद्ध बोलतो, की जे नियमशास्त्र परमेश्वराने मोशेला दिलेलं. आता इस्रायल लोकांच्या दृष्टीने कोणी इस्रायल, मग तो बिलीवर असो नसो, मोशे आणि अब्राम यांचा त्यांना फार फार अभिमान आहे. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये असताना त्या भागात काही इस्रायल लोक राहत होते आणि त्यावेळेस माझा मित्र आणि आम्ही नुकतंच वचनात आल्यामुळं आम्ही आनंदाने सांगायला त्यांना जायचो आणि ते म्हणायचे, ही इज द गॉड ऑफ इस्रायल, नॉट गॉड ऑफ इंडिया, चलो हमको मत बोलो, असं म्हणून ते हकलून द्यायचे. त्यांना एक अभिमान आहे की आम्ही ओरिजिनल देवाचे निवडलेले अब्रामाचे संतान. अख्ख्या पृथ्वीचा देव म्हणत नाही की मी भारताचा देव, अमेरिकेचा देव, तो म्हणतो मी इस्रायलाचा देव परमेश्वर. आणि म्हणून इस्रायल लोकांना तो एक प्रकारचा एक अभिमान आहे की आम्ही देवाचे निवडलेले. आणि आमचा जो संदेष्टा मोशे, त्याला देवाने निवडलं, त्याच्याद्वारे नियमशास्त्र आलं. आमचा पूर्वज ज्याच्याद्वारे आम्ही निर्माण झालो तो अब्राम. आणि ह्यांनी पहिलाच आरोप लावला की हा देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध बोलतो. दुसरा आरोप लावला की सभास्थानाविरुद्ध आणि नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. बघा, म्हणजे जे सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय आहेत प्रत्येक इस्रायली यहुदी माणसाच्या दृष्टीने, हे लोक खोटे साक्ष त्यांना भडकवून स्तेफनाच्या विरुद्ध करत आहेत. म्हणजेच येशू ख्रिस्ताची मंडळी म्हणजे प्रेषितांच्या विरुद्ध ते करत आहेत. कारण हे यहुदी धर्मवेडे लोक आहेत, हे कट्टरपंथी आहे. धर्म माणसाला वेडा करतो. धर्मासाठी लोक वाटल ते करतात. म्हणून ते म्हणतात की रिलिजन इज क्रुएल. पहिला खून मानव जातीच्या इतिहासातला, शास्त्रातला, इस्टेट प्रॉपर्टीवरून नाही झाला, धर्माच्या नावाखाली झाला. की देवाने त्याचं अर्पण मान्य केलं, माझं का नाही. काहीनाने हवेलाचा खून केला, कोणत्या कारणावरून? प्रॉपर्टीवरून नाही, अर्पणावरून, धार्मिक विषयावरून. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये धार्मिक विषय घेऊनच सैतान सध्या कार्य करत आहे. कारण प्रत्येकाच्या दृष्टीने धर्म हा सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय, आणि त्याच्याबद्दल जर बोललो की त्याच्या विरुद्ध बोललो तर मग माणसाला संताप येतो. आणि हेच हे लोक करत आहेत की ते सांगतात की हा स्तेफन मोशेविरुद्ध बोलतो, नियमशास्त्राविरुद्ध बोलतो, आमच्या देवाविरुद्ध बोलतो, सभास्थानाविरुद्ध बोलतो. तिसरा आरोप 14 वचनात आहे, वर्स 14. द थर्ड चार्ज अगेन्स्ट, वर्स 14. आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासुरी येशू हे स्थान मोडून टाकील, म्हणजे हे सभास्थान त्यांचं, आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल. हा तिसरा आरोप आहे की आम्ही याला बोलताना ऐकलं की मोशेच्या द्वारे जे देवाने आम्हाला नियमशास्त्र दिलेलं आहे आणि कशा रीतीने त्याची भक्ती करायची म्हणून हे सभास्थान जे बांधलेलं आहे हे तो येशू मोडून टाकेल आणि हे सर्व रद्द करेल. आणि मोशेने लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल, म्हणजे नियमशास्त्र, शाबात, सण, वार वगैरे तो सगळं बदलून टाकेल. म्हणजे ॲक्च्युली ह्यांचा आरोप काय आहे की हा आमच्या धर्माविरुद्ध बोलतो, हा यहुदी धर्माविरुद्ध बोलत आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा संदेश ते म्हणतात की आमच्या यहुदी धर्माविरुद्ध आहे. आज अनेकांना असं वाटतं की येशू ख्रिस्ताचा संदेश हा धर्माविरुद्ध आहे, पण तो कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. कारण देवाने मुळात माणसाला धर्म दिलाच नाही आहे. धर्म माणसाने केलेला आहे. देवाने स्त्री आणि पुरुष दोनच जाती केलेल्या. देवाने एक नातं दिलं, पापामुळे ते नातं तुटलं आणि माणूस देवापासून दूर गेला. आणि देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यासाठी पाठवला की आपलं देवाशी नातं जोडलं जावं. मग धर्म येतो कुठे? पण हे धर्मवेडे लोक आहेत, हे खोटे आरोप करतात. आता ह्या आरोपांना हे जे 3 चार्जेस आहेत,
ह्या आरोपांना स्टेफन जे उत्तर देतो तो त्याचा 7व्या अध्यायाचा उपदेश आहे. जो भाषण ते करतो काउन्सिल समोर, सभास्थानात यहुदी अधिकारी बसलेले आहेत, शास्त्री परुषी बसलेले आहेत, रोमन गव्हर्नमेंटचे अधिकारी बसलेले आहेत, पोलीस डिपार्टमेंट सर्व लोक बसलेले आहेत आणि हे आरोप त्याच्यावर चाललेले असताना आता तो काय उत्तर देतो आणि ह्या आरोपावर त्याचा काय खुलासा करतो हे आता आपण पाहू 7व्या अध्यायामध्ये. पहिलं वचन, मग मुख्य याजक म्हणाला, ह्या गोष्टी अशाच आहे काय? आता मुख्य याजक चीफ प्रिस्ट इस्रायलचा तो स्टेफनला विचारतो की हे जे आरोप तुझ्यावर करतात की हे खरे आहेत का? चीफ प्रिस्ट हा जज आहे, मुख्य याजक. स्टीफन हा जसा काही आरोपी आहे आणि बाकीचे सगळं काउन्सिल बसलेले आहे आणि आता हा काय उत्तर देईल त्याच्यावर याची शिक्षा ठरणार आहे. तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडील मंडळींनो. आणि मग त्याचं भाषण किंवा त्याचा उपदेश सुरू होतो. आता हा सर्वात मोठा उपदेश आहे आणि देवाच्या पवित्र आत्म्याने हा अख्खाच्या अख्खा उपदेश ज्या अर्थी देवाच्या वचनात लिहून ठेवला त्या अर्थी तो समजणं महत्त्वाचं आहे. शब्द ना शब्द हा अख्खा उपदेश 53 वचनामध्ये आपण पाहतो की लिहून ठेवलेला आहे. आता त्याने जे भाषण केलं, त्याने जो उपदेश केला त्याच्यावरून त्याने खुलासा केलेला आहे की त्याच्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत, ते खरे नाहीत. आणि ह्या त्याच्या उपदेशामध्ये किंवा भाषणामध्ये खुलाशामध्ये 3 गोष्टी स्टीफन क्लिअर करतो. 3 गोष्टी, 3 थिंग्स. पहिली गोष्टी की देव त्याचे लोक इस्रायलाशी कसं वर्तलेलं आहे, वागलेलं आहे. गॉड्स डीलिंग विथ इस्रायल. देवाचा इस्रायलाशी काय संबंध. आता हे सर्व लोक इस्रायली आहेत, ध्यानात ठेवा. त्यांचं म्हणणं आहे की हा आमच्या धर्माविरुद्ध बोलतो. म्हणून पहिली गोष्ट तो क्लिअर करतो की देवाने इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट तो असा आहे की देवाने इस्रायलाला निवडलं पण तरी ते लोक देवापासून दूर गेले, बंडखोरी करत गेले, बंदिवासात गेले त्यांच्या बंडखोरीमुळे. आणि तिसरा पॉईंट असा की त्यांनी जशी बंडखोरी केली इस्रायल लोकांनी, तसं स्टेफन म्हणतो की हे लोक, तुम्ही लोक बंडखोरी करू देवाने पाठवलेला देवाचा पुत्र इस्रायलचा मसीहा याला नाकारत आहेत. हे 3 पॉईंट ह्या उपदेशामध्ये येतात. म्हणजे त्यांनी मोशेला आणि मोशेचं नियमशास्त्र नाकारलेलं आहे. ते पाळतात, सणवार पाळतात, सर्व हे करतात, पण त्यांचं अंतःकरण देवापासून दूर गेलेलं आहे. म्हणून ते मसीहाला ओळखू शकलं नाही. म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिला. आणि तरी त्यांना वाटतं की आम्ही देवाचे लोक आहोत. धर्म माणसाला किती आंधळा करतो, किती वेळा करतो, नाही का. त्यांना त्या धर्माच्या याच्यात भान पण राहिलं नाही की आपण कोणाला क्रूसावर देत आहोत, की तो आपलाच मसीह आहे ज्याच्याविषयी मोशेने संदेश त्यांनी सांगितला. तर त्यांनी मोशेला आणि नियमशास्त्राला नाकारलं आणि प्रभूशूला सुद्धा नाकारला आणि वधस्तंभावर दिला. आणि ह्या संदेशातून आपल्याला दिसून येतं की देव सार्वभौम आहे, सर्व गोष्टींवर त्याचा नियंत्रण आहे, सर्व परिस्थितीवर. आणि तो विपुल दया करणारा आहे, कृपा करणारा आहे. जरी त्याचे लोक त्याच्याविरुद्ध बंडखोरी करतात तरी देव त्यांचा एकदम नाश करत नाही. तो पश्चातापाची संधी देतो. पण जर देवाच्या लोकांनी आपलं अंतःकरण देवाविषयी जर कठीण केलं तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. म्हणजे देवाचे लोक, देवाचे निवडलेले लोकसुद्धा देवाविषयी त्यांचं अंतःकरण कठीण करू शकतात, जसं इस्रायलने केलं. नाही ते ह्या ठिकाणी आपण पाहतो.
आता स्टेफनाच्या संदेशामध्ये 3 गोष्टी आहेत. स्टीफन्स मेसेज फोकसेस ऑन 3 इश्यूज. पहिलं वचन 2 ते 16 मध्ये आहे, वर्सेस 2 to 16. Acts 7, 2 to 16. प्रेषितांची कृत्ये 2 ते 16 मध्ये पहिला पॉइंट आहे, जो स्टेफन त्या आरोपांचा जो खुलासा करतो. तर ह्या 2 ते 16 वचनामध्ये पूर्वजांचा काळ आहे, द पेट्रिआर्किकल पिरियड. आपण वाचू 2ऱ्या वचनापासून. तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडील मंडळींनो. बघा कशा रीतीने तो त्याची बाजू मांडतोय. तो त्याची बाजू ह्या काउन्सिल पुढे मांडत आहे. तो त्यांना बंधू म्हणतो. आता हे लोक चिडलेले आहेत, संतापलेले आहेत. बंधू याचा अर्थ की मी पण तुमच्यापैकीच एक आहे, मी पण यहुदी आहे, इस्रायली आहे. किती जणांना समजतं. म्हणून तो म्हणतो, बंधुजन हो व वडील मंडळींनो ऐका, आपला पूर्वज अब्राम हरान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असता गौरवी देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले. आणि मग तो सांगतो की कशा रीतीने देवाने अब्रामाला निवडलं. आता यांचा आरोप काय आहे की हा पहिला आरोप त्यांचा काय आहे, 6व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये याच्यावर की आम्ही त्याला मोशे व देव यांच्या विरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा आरोप हा आहे की हा स्टेफन मोशे विरुद्ध पण बोलला आणि आमच्या देवाविरुद्ध पण बोलला. पण या ठिकाणी ज्यावेळेस तो उपदेशाची सुरुवात करतो, Acts 7 and verse 2, 2ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की आपला पूर्वज अब्राम, आपला पूर्वज, तुमचा पूर्वज नाही, आपला पूर्वज. आणि एकदम ते चकित होतात, कारण त्यांचा आरोप आहे की हा आमच्या देवावर विश्वास नाही ठेवत, हा देवाविरुद्ध बोलतो. पण तो सुरुवात करून सांगतो की देवाने कशा रीतीने आपला पूर्वज अब्राम याला निवडलं, ही त्याची कृपा होती. मग त्याला वचन दिलं की मी तुझ्याद्वारे एक राष्ट्र निर्माण करेन. मग इस्रायल राष्ट्र झालं. हे तो वचन 2 ते 16 मध्ये सांगतो की पूर्वजांचा काळ. आपण तो सर्व उपदेश घेणार नाही, परंतु मी तुम्हाला आउटलाईन किंवा पॉईंट सांगतो आहे. स्टीफन मेसेज फोकसेस ऑन 3 इश्यूज. फर्स्ट पॉईंट वर्स 2 to 16, द पेट्रिआर्किकल पिरियड किंवा पूर्वजांचा काळ. पूर्वज म्हणजे इस्रायलचे कोण, अब्राम, इजाक, याकोब वगैरे. तर स्टेफन सांगतो की आपल्या पूर्वजांना किंवा आपली निर्मिती देवाने कशी केली. म्हणजे पहिला आरोप फोडून टाकलेला आहे की तो आमच्या देवाविरुद्ध बोलतो. तो म्हणतो तुमचा जो देव तोच माझा देव आहे, तुमचा जो पूर्वज अब्राम तोच माझा पण पूर्वज आहे. आणि अशा रीतीने पहिला आरोप त्याने फोडून टाकलेला आहे. किती जणांना समजतंय. नंतर वचन 17 पासून दुसरा आरोप त्यांचा काय आहे, वचन 13 मध्ये, 6व्या अध्यायाच्या 13 वचन, Acts 6:13. दुसरा आरोप त्यांचा काय आहे की त्यांनी हा माणूस पवित्र स्थानाचे व नियमशास्त्राचे विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही. दुसरा आरोप काय आहे, पवित्र स्थान किंवा ज्यूइश टेम्पल आणि मोशेचं नियमशास्त्र याच्या विरुद्ध बोलतो. सेकंड ॲलिगेशन, Acts 6:13 is the second allegation against Stephen, speaking against the temple and Moses, law of Moses. आणि त्यामध्ये तो सांगतो की कशा रीतीने परमेश्वराने एक दिवशी मोशेला डोंगरावर पर्वतावर बोलवलं आणि मग त्याला नियमशास्त्र दिलं. म्हणजे ते नियमशास्त्र तो सांगतो की देवाने दिलेला आहे, मोशे हा देवाचा निवडलेला आहे. कारण यांचा आरोप काय आहे की हा मोशे विरुद्ध बोलतो, नियमशास्त्राविरुद्ध बोलतो. म्हणून ते आरोपाचं खंडन स्टेफन करत आहे. तर ते एक्सप्लेनेशन आपल्याला 17 ते 43 मध्ये पाहायला मिळतं, मोझेस अँड द लॉ. आणि मग तिसरा आरोप काय आहे 14व्या वचनामध्ये, 6व्या अध्यायाच्या.
शास्त्रात बघा, प्रेषित 6:14. त्यांचा तिसरा आरोप काय आहे? द थर्ड ॲलिगेशन, आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की नासुरे येशू हे स्थान मोडून टाकेल, म्हणजे हे सभास्थान जिथं आम्ही भक्ती करतो, आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल, सगळं मोशेचा नियमशास्त्र कॅन्सल करेल. आणि इस्रायल लोक मोशेला आणि त्यांच्या रीतिरिवाजाला फार महत्त्व देतात, नाही का? आणि हा आरोप केलेला आहे की हा माणूस त्याच्या विरुद्ध बोलतो. मग ह्या तिसऱ्या आरोपाचं जे उत्तर आहे ते 44 पासून तर 50व्या वचनामध्ये आपण वाचू. प्रेषित 7:44 वचनापासून. ॲक्ट्स 7:44. तू जो नमुना पाहिला त्याप्रमाणे आज्ञापटाचा निवास मंडप कर, असे ज्याने मोशाला सांगितले त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांसाठी होता. म्हणजे अरण्यात टेम्पररी चर्च होतो तो निवास मंडप. कसं होतं? देवाने सांगितल्याप्रमाणे होतं, है ना. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोर घालवली, त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी स्वाधीन करून घेतला, तेव्हा हा जो मंडप आपले पूर्वज दाविदाच्या दिवसापर्यंत परंपरेने प्राप्त करून घेत आले, तो त्यांनी यहोशूआबरोबर देशात आणला. दाविदावर त्याची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या देवासाठी निवासस्थान बांधण्याची विनंती केली, परंतु ते गृह सलोमोनाने त्याच्यासाठी बांधले. तथापि जो परात्पर तो हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. संदेश त्यांनी म्हटले आहे, प्रभू म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधाल किंवा मंदिर बांधाल, किंवा माझ्या विश्रांतीचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या आहेत की नाही? म्हणून 44 ते 50 मध्ये स्टीफन सांगतो की हे नियमशास्त्र, निवास मंडप आणि ते परिपाठ हे देवाने लावून दिलेले होते, म्हणजे तो ह्याच्या विरुद्ध बोलतो असं होत नाही. आणि म्हणून हा तिसरा आरोप पण त्याने फोडून टाकलेला आहे. किती जणांना समजतं? हे 3 ते आरोप त्याने केले होते, या 3 पार्टमध्ये स्टीफनाने ते खोडून टाकलेले आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी नियमशास्त्रातून हे क्लिअर केलं, आणि हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा उपदेश आहे बघा, लास्ट सर्मन ऑफ हिज लाईफ. ह्याच्यानंतर त्याला त्यांनी मारून टाकलं, आयुष्यातला शेवटचा उपदेश. आणि भर महासभेमध्ये लावलेले खोटे आरोप त्यांना प्रत्युत्तर म्हणून हा मेसेज आहे. आणि मग वचन 51 ते 53 मध्ये त्याचा सारांश आहे किंवा कन्क्लुजन आपण वाचू. 51 ते 53, प्रेषित 6, ॲक्ट 7:51 to 53. आणि तो काय म्हणतो बघा. आता हे सर्व क्लिअर केल्यानंतर नियमशास्त्रातून, शास्त्रातून, अहो ताठ मानेच्या आणि हृदयाने व कानाने बेसुंती लोकांनो. आता लक्षात घ्या, हे कठोर शब्द आहेत. त्याच्या पुढे त्या काउन्सिलमध्ये, सभास्थानात प्रमुख याजक, रोमन अधिकारी सर्वजण बसलेले आहेत. याचं भविष्य त्यांच्या हातात आहे की ते फाशी करू शकतात, ते क्रुसावर देऊ शकतात, कोणतीही शिक्षा देऊ शकतात. पण तरीही तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना काय म्हणतो बघा की अहो ताठ मानेच्या लोकांना. आता तो स्पष्ट क्लिअर कट सांगत आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा अडवता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही. ज्याचा तुमच्या पूर्वजांनी पाठलाग केला नाही अशा संदेष्टापैकी कोण होता बरं? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वीच सांगितले, त्याला त्याने जीवे मारले, त्याला धरून देणारे व जीवे मारणारे असे आता तुम्ही निघाला. म्हणजे प्रभू येशू म्हणून तो म्हणतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्या तुमच्या मसीहाला त्याने पाठवलं, तुम्ही त्याला पण सोडलं नाही, त्याला पण जीवे मारले. आता हे ऐकल्यानंतर आणि मोठे मोठे पदाधिकारी, बिशप लेव्हलचे लोक, कसं वाटलं असेल बघा, किती अपमान, किती संताप झाला असेल, किती इन्सल्टिंग की आम्ही आयुष्य घालवलं हे शिकण्यासाठी, आम्ही इस्रायल लोकांची सेवा करतो मंदिरात, आणि हा आम्हाला सांगतो की हे रॉंग, आम्ही ताठ मानायचे, आम्ही देवाच्या पुत्राला ठार मारलं. बघा आता डायरेक्टली तो सांगत आहे. म्हणजे वातावरण तापत चाललेलं आहे. ते आधीच तापून त्याच्यावर आरोप केले,
आणि ह्या उपदेश करून तो सर्व आरोपाचे खंडन करून शेवटी त्यांना क्लिअर कट त्यांनाच दोषी ठरवत आहे. हे धैर्य कुठून? पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता म्हणून शास्त्र सांगतं की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर धैर्याचा, सामर्थ्याचा व संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. होली स्पिरिट इज अ स्पिरिट ऑफ बोल्डनेस. धैर्य देतो, तो धैर्याने सांगतोय. वचन 53, ज्या तुम्हाला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले त्या तुम्ही ते पाळले नाहीत. डायरेक्ट तो म्हणतो की तुम्हाला देवदूतांच्या द्वारे देवाने दिला ते, तरी पण तुम्ही ते पाळलेलं नाही. काय वाटलं असेल विचार करा. आणि अशा रीतीचे हा खुलासा उपदेशरूपी किंवा संदेशाने तो स्टेफन त्यांच्या पुढे करत आहे. आता ह्या उपदेशामध्ये, ह्या खुलाशामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 3 इम्पॉर्टंट थिंग्स इन दिस स्टीफन्स मेसेज. स्टेफनाच्या उपदेशातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. पॉईंट, पहिला पॉईंट, फर्स्ट पॉईंट, 3 इम्पॉर्टंट थिंग्स ऑफ स्टीफन्स मेसेज. इस्रायल हिस्ट्री रिव्हील्स गॉड्स सॉव्हरेन अबंडंट ग्रेस. इस्रायल्स हिस्ट्री रिव्हील्स गॉड्स सॉव्हरेन अबंडंट ग्रेस. इस्रायलचा इतिहास, पहिला पॉईंट जर लिहित असाल तर, इस्रायलचा इतिहास देवाची विपुल अपार कृपा दर्शवतो. इस्रायलचा इतिहास देवाची विपुल अपार कृपा दर्शवतो. सार्वभौम विपुल कृपा दर्शवते किंवा दिसून येते की कसं देवाने निवडले, कशा टाईपचे ते लोक होते, वेळोवेळी बंडखोरी करीत होते तरी देव त्यांना घेऊन चालत होता. की देव किती सार्वभौम आहे, किती कृपाळू हे दर्शवतो. हा पहिला पॉईंट स्टेफनच्या उपदेशातला. तो जे सांगतो त्याच्यातला पहिला पॉईंट, पहिली गोष्ट ही की वेळोवेळी इस्रायल लोकांनी बंडखोरी केली तरी देवाने त्यांना सोडलं नाही. आमेन. की कशा रीतीने त्याने अब्राहमाला निवडलं, की जो सूर्य चंद्र यांची भक्ती करणारा माणूस होता, त्याला दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की मी दाखवीन त्या देशात चल, मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करील. आणि तो पण निघाला आणि गेला आणि त्याच्याद्वारे कसं इस्रायल. पण हा इतिहास इस्रायलाचा काय दर्शवतो की देवाची कृपा आणि देवाची सार्वभौमता. सॉव्हरेंटी म्हणजे काय? सार्वभौम म्हणजे काय की देवाने अशा माणसाला का निवडलं की ज्याला देव माहीत नाही, जो सूर्यचंद्राचा. कारण देव सार्वभौम आहे. बिकॉज ही सॉव्हरेन. प्रत्येक निर्णयाचं देव उत्तर देत नाही आहे. प्रत्येक गोष्ट मला समजल्यावरच मी विश्वास ठेवेन. मी म्हणतो समजत तर विश्वासाची गरज काय? समजत नाही म्हणून विश्वास ठेवायचा असतो. प्रत्येक गोष्टीचा देव एक्सप्लेनेशन देत नाही, पण तो सॉव्हरेन आहे. तो असं का करतो, तसं का करत नाही, काही गोष्टी त्यालाच माहिती. याला म्हणतात की देव सार्वभौम. नंतर दुसरा पॉईंट असा, इस्रायल्स हिस्ट्री रिव्हील्स देअर स्टबर्न रिबेलियन नेचर टू रिजेक्ट गॉड्स ग्रेशियस डीलिंग्स विथ देम. Israel's stubborn nature, Israel's history reveals their stubborn and rebellious nature to reject God's gracious dealings with them. इस्रायलचा इतिहास लिहून घ्या. इस्रायलचा इतिहास हे दर्शवतो की देवाचे लोक इस्रायल हे स्वभावाने किती बंडखोर होते आणि देवाने त्यांच्याशी कसं वर्तन केलं. लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. देवाचे निवडले लोक कसे असतात का? हो, आजही तसेच आहेत देवाचे निवडलेले. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही की त्यांना देवाने निवडलं तरी ते असे वागले. आज आपण कसे वागतोय? तर देवाचा इस्रायलचा इतिहास काय दर्शवतो की ते लोक किती हट्टी स्वभावाचे होते, किती बंडखोर होते. वेळोवेळी आंतरजातीय विवाह, वेळोवेळी मूर्तीपूजा, वेळोवेळी बंडखोरी, स्वतःच्या इच्छेने चालणं, आम्हाला राजा पाहिजे वगैरे, है ना. ही बंडखोरी दर्शवतं. आणि
देव जरी त्यांच्यावर कृपा करीत होता तरी त्यांनी त्या बंडखोरीमुळे देवाच्या कृपेला रिजेक्ट केलं, नाकारलं. बंडखोरीमुळे माणूस देवाची कृपा नाकारतो, लक्षात घ्या. बंडखोरी करून कोणाचं भलं होत नाही. नाही, मला कोणी सांगायचं नाही, मला जे वाटतं ते मी करेन, नाही, ह्याला म्हणतात बंडखोरी. शास्त्रात लिहिलं ठीक आहे पण मी असं करेन, याला म्हणतात बंडखोरी. शास्त्रात लिहिलं, देवाच्या वचनात लिहिलं, मी त्याच्याप्रमाणे करेन. तर अशा प्रकारे. तर दुसरी गोष्ट स्टेफनच्या उपदेशावरून काय सांगतो, काय समजतो की देवाचे लोक इस्रायल हे हट्टी होते, बंडखोर होते आणि त्यांनी देवाच्या कृपेचा अवहेर केला, नाकारला, तुच्छ लेखला, कॅज्युअली घेतला. आणि तिसरी गोष्ट, द थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट, इस्रायल्स हिस्ट्री रिव्हील्स देअर लिमिटिंग ऑफ वर्शिप टू अ सेक्रेड प्लेस दॅन टू अ पर्सन. इस्रायलचा इतिहास काय दर्शवतो, इकडे बघा. त्यांनी म्हणजे इस्रायल लोकांनी ठिकाणाला महत्त्व दिलं. आपण कोणाची भक्ती करतो त्या व्यक्तीला महत्त्व दिलं नाही. किती जणांना समजलं की ते ठिकाण अमुक अमुक ठेवणे, ह्या डोंगरावर आमचे पूर्वज भक्ती करत होते, त्या ठिकाणी जेरुसलेमात त्याचं मंदिर आहे, ते ठिकाणाला महत्त्व देत होते, पण देवाला ज्याची भक्ती करतो त्याला महत्त्व देत नव्हते. ही त्यांची चूक होती आणि ही आज अनेकांची चूक आहे. ते म्हणतात शाळेत काय चर्च असतं का, हॉटेलमध्ये काय चर्च असतं का, ठिकाण महत्त्वाचं आहे. ठिकाण महत्त्वाचं नाही आहे, पण आपण कोणाची भक्ती करतो तो महत्त्वाचा नाही. तर ही चूक इस्रायलाने केली. हे स्टेफन त्याच्या उपदेशामध्ये सांगतो. तुम्ही नंतर घरी गेल्यावर तो पूर्ण मेसेज वाचा. तर त्यांनी ठिकाणाला महत्त्व दिले, पण त्यांचं अंतःकरण देवापासून दूर होतं. म्हणून यिर्मया 7 या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो, यिर्मया 7 आपण वाचू ते वचन. यिर्मया 7 वचन 9 आणि 10. यिर्मया 7, 9 and 10. हे काय, तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बालाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता. म्हणजे बघा, देवाचे निवडलेले इस्रायल लोक हे करत होते. आणि मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाम दिलेले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता. म्हणजे परमेश्वर म्हणतो की तुम्ही बाहेर जाऊन हे पाप करता आणि रविवारी चर्चला येऊन माझ्यासमोर उभा राहता आणि गाण्या म्हणताना असं दाखवतात की आम्ही फार समर्पित आहोत, फार देवाच्या. हे त्यावेळेस घडलं, हे प्रत्येक काळात घडलं, हे आजही घडत आहे. वचन 10. आणि मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्य करावयास आम्हाला हरकत नाही असे मनात म्हणता. बघा ना, शास्त्रात बघा जरा, देवाच्या वचनाला मान द्यायला शिका जरा. काय लिहिलेलं आहे, तुम्ही काय म्हणता की आमची मुक्त झालेली आहे, मग आम्हाला हे कर्म करायला हरकत नाही आहे, की आम्हाला येशू ख्रिस्ताने मुक्त केलेले, मग आम्ही काही करू शकतो जसं आज वाटतं. ते म्हणतात कोणते रिस्ट्रिक्शन, बंधनं हे करायचे नाही. वी आर फ्री. फ्री फ्री म्हणजे पाप करायला फ्री नाही आहे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करायला फ्री नाही आहे, स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आहे. आलं लक्षात. ते इस्रायलने केलं ती चूक आपण करू नये. त्यांनी हे केलं आणि म्हणून हा इतिहास घडलेला आहे की वारंवार ते गुलामगिरीत गेले, देवाने त्यांना शत्रूच्या हाती दिले. तसं तुम्ही आणि मी ज्या वेळेस देवाविरुद्ध बंडखोरी करतो तो आपल्याला शत्रूच्या हाती देतो. कामाच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी शत्रू जय मिळवतात आणि आपण हारतो. का होतं असं? आपण सैतानाला दोष देतो, पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण काय बंडखोरी केलेली आहे, आपण स्वतःला काय समजतो ते कबूल केलं पाहिजे की प्रभू माझे क्षमा करा. हा प्रॉब्लेम आज अनेक सेवकांचा, अनेक विश्वासार्ह्यांचा आहे. ते म्हणतात सैतानाने असं केलं. लगेच सैतानाचं कौतुक करू नका, सैतानाला दोष देऊ नका. स्वतः आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. डोंट गिव्ह क्रेडिट टू द डेव्हिल. पहिले नाही, स्वतःचं मन तपासून बघा की मी कुठं कायदा हातात घेतलेला आहे, देवाचं वचन हातात घेतलेलं आहे, मी कुठं सहज कॅज्युअल समजत आहे. त्याला काय होतं, आता मी फ्री झालो, प्रभू येशूच्या रक्ताने क्षमा झालेली, आता मी काही करू शकतो, कसंही वागू शकतो. तर असं त्यांनी केलं.
तर ह्या 3 गोष्टी स्टीफन त्याच्या उपदेशातून ह्या काउन्सिलपुढे, ह्या सभास्थानापुढे या लोकांना सांगतो. आणि मग शेवटी एकदम कठोर कडक भाषेत त्यांच्याशी बोलतो. आणि मग ते कोणती शिक्षा ठोठावतात आणि काय होतं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. ते आधीच तापलेले आहेत आणि त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या मसीहाला वधस्तंभावर दिलं, तुम्ही कठीण अंतकरणाचे लोक आहेत, असं होऊन डायरेक्ट आरोप त्यांच्यावर केला. आणि याचा परिणाम असा झाला की त्याला मरणदंडाची त्याचं काय झालं हे आपण पुढच्या याच्यात पाहू. पण आज याच्यातून आपण 4 महत्त्वाचे धडे शिकतो. 4 इम्पॉर्टंट लेसन्स दॅट वी लर्न. पहिला धडा हा, वी शुड रिजॉइस अँड प्रोक्लेम गॉड्स मर्सी टुवर्ड हार्डन्ड सिनर्स. कठीण अंतकरणाच्या लोकांना आपण देवाची दया आणि कृपा याची घोषणा केली पाहिजे. असं म्हणायचं नाही की तो कठीण आहे, तो सुधारणार नाही, तो कधी वळणार नाही. नाही, आपल्याला माहीत नाही कोणाला देवाने निवडलं, कोण कधी वळाल. म्हणून पहिला धडा काय, आपण देवाच्या विपुल दयेची कठीण अंतकरणाच्या पापी लोकांना पण घोषणा केली पाहिजे की देव दयाळू कृपाळू आहे, की त्याची दया किती महान आहे. दुसरा धडा हा, वी शुड नॉट टेक गॉड्स ग्रेस फॉर ग्रांटेड. देवाची कृपा आपण गृहीत धरायची नाही की मी आता देवाचा झालो, माझं तारण झालं, मी आता कसंही वागू शकतो, काही करू शकतो, माझं तारण नष्ट होणार, हे करायचं नाही. आत्म्याचा नाश नाही होणार, पण पृथ्वीवर जास्त वर्ष जगणार नाही, चांगली साक्ष म्हणून लोकांपुढे राहणार नाही, अल्पकाळ देवाची योजना पृथ्वीवर पूर्ण करणार नाही, हे होईल. तारण कॅन्सल नाही होणार, आत्मा स्वर्गात जाईल, पण ज्याच्यासाठी देवाने निवडलं ते आशीर्वादाचा उपभोग इथं मिळणार नाही. म्हणून वी शुड नॉट टेक गॉड्स ग्रेस ऑर आवर कॉलिंग फॉर ग्रांटेड. आपण आपलं पाचारण किंवा तारण गृहीत धरू नये. ठळक शब्दात लिहून घ्या, आपण आपलं तारण गृहीत धरू नये. गृहीत धरलंय का कोणी? तर असेल तर आजच पश्चाताप करा. 1 कोरिंथ 10 अध्याय याच्यात काय सांगितलंय बघा. एक वॉर्निंग आहे पौलाने दिलेली नव्या करारामध्ये करिंथच्या मंडळीला आणि प्रत्येक काळातल्या प्रत्येक मंडळीला. 1 कोरिंथियन्स चॅप्टर 10 1 कोरिंथ 10 आणि 6व्या वचनापासून तो काय म्हणतो, ह्या गोष्टी आपल्याला दाखले अशा घडल्या. म्हणजे जे इस्रायलच्या बाबतीत झालं ते आपल्यासाठी काय दाखला आहे. दाखला म्हणजे काय, ज्याच्यावरून आपण धडा शिकू शकतो ते. यासाठी की त्यांनी लोभ धरला तसे आपण वाईट गोष्टींचे लोभी होऊ नये. वाईट गोष्टींच्या लोभी आहोत का? होऊ नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी मूर्तीपूजा केली तसे आपण करू नये. लोक खायला प्यायला बसले नंतर खेळवायला उठले असे शास्त्रलेखात आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले त्याप्रमाणे आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापांचे योगे नाश पावले त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये. बघा काय काय करू नये सांगितलेले, किती गोष्टी आहे बघा. जरा बघा लिस्ट बघा. पहिली गोष्ट काय, 6व्या वचनात लोभ धरू नये. 7व्या वचनात काय, मूर्तीपूजा करू नये. 8व्या वचनात काय, जारकर्म करू नये, व्यभिचार है ना. 9व्या वचनात काय की प्रभूची परीक्षा पाहू नये. देवाने असं केलं तर मी तसं करेन है ना. देव असं करू शकतो नाही, मला नाही वाटत ते होईल, म्हणजे ही देवाची परीक्षा आहे. आणि मग आणखी काय, 10व्या वचनात काय, त्यांनी त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली. म्हणजे काय, कुरकुर देवाच्या दृष्टीने पाप आहे हो. आणि त्याचा परिणाम काय झाला बघा. पुढं काय लिहिलं, कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्या करून नाश पावले. नाश करण्याकडून है ना, तो देवाने तो यमदूत, तो सैतानाचा दूत पाठवला आणि किती नाश पाठवले. संहारकर्त्याकडून नाश पावले. कशामुळं? कुरकुर केल्यामुळे. कुरकुर करणाऱ्यांना इकडे लक्ष द्या. कुरकुर करणं म्हणजे छोटं पाप आणि मर्डर करणं किंवा व्यभिचार करणं म्हणजे मोठं पाप असं नसतं.
शास्त्रात छोटे आणि मोठे पाप नाही आहे. देव पापाला पाप मानतो. कुरकुर करणं पण त्याच लेवलचं पाप आहे. लबाडी खोटं बोलणं पण त्याच लेवलचं पाप आहे. असे कॅटेगरी शास्त्रात केलेले नाही आहे. आणि म्हणून देव ज्याला पाप म्हणतो त्याला आपण पाप म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो नाही जाऊ द्या जाऊ द्या, जास्त कडक बोलू नका पळत. नाही नाही, देव जर बोलतो तर आपण ते माझ्या लोकांना माझे पाप विदित कर, उगा राहू नको. देवाचं वचन दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याच्यासाठी आहे. म्हणजे वचनातून दोष पण दाखवले पाहिजे. जर देवाचे असतील तर राहतील, नसतील तर निघून जातील. पण दोष दाखवणं, सुधारणूक करणं हे प्रत्येक सेवकाचं कर्तव्य आहे. जाऊ द्या म्हणून संख्या वाढवायची नाही आहे. क्वांटिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. दर्जा महत्त्वाचा आहे. आपल्याला कोणाला दाखवायचं नाही, शक्ती प्रदर्शन नाही की माझ्याकडं किती लोक आहे. देवाचे निवडलेले माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. वचनाची घोषणा करायची, हे वचन त्याची वाणी आहे. जे निवडलेले मेंढरे ते बरोबर ऐकून येतील. जे भटकणारे ते सुधारतील. जे नाही आहे ते रागून जातील की आम्हाला असं का बोलले बरोबर. इतकं सरळ, इतकं स्पष्ट आहे वचन. तर ही वॉर्निंग पावलाने या ठिकाणी. तीताला पत्राचा दुसरा अध्याय बघा, टायटस. तीताला पत्र याचा दुसरा अध्याय, छोटंसं पत्र आहे, पॉल्स लेटर टू टायटस, याचा दुसरा अध्याय आणि वचन 11 आणि 12 या ठिकाणी काय लिहिले बघा. कारण सर्व मनुष्यांना तारण देणारी अशी देवाची कृपा प्रगट झाली आहे. कोणाला प्रगट झाली आहे? सर्व मनुष्यांना. कोणाला प्रगट झाली? सर्व म्हणजे किती? सर्व म्हणजे सर्व राष्ट्रांना, देशाच्या लोकांना ही कृपा प्रगट झालेली आहे. आणि ती कृपा काय करते? तारण देणारी आहे. जर त्यांनी त्या कृपेवर विश्वास ठेवला तर त्यांचं तारण होऊ शकतो. येशू ख्रिस्त माझ्यासाठी पण जगात आला, माझे पण पाप त्याने वाहिले, तर त्यांचंही तारण होऊ शकतं. तो काय फक्त ख्रिश्चन लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी नाही आला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. ते सर्व जगासाठी आहे. मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल. मला वाटलं कोणीतरी माझ्यासोबत आहे. जगावर तर सर्व मनुष्यांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की, आता बघा, आणि हे महत्त्वाचं आहे, शास्त्रात बघा, ती कृपा आपल्याला काय शिकवते? धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व अहिक वास्तवांना नाकारून सांप्रतच्या म्हणजे सध्याच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. कसे वागावे? माझं तारण झालं, मी काही करू शकतो, असे वागावे का? जर खरंच कृपेचा अनुभव, खरंच तारण झालेले, तर तो माणूस पापात राहणार नाही. तो कृपेचा गैरफायदा घेणार नाही. अगर सच्ची उद्धार हुआ है तो वो कभी भी कृपा का गैरफायदा नहीं लेगा. वो परमेश्वर के वचन में रहेगा. वो नहीं बोलेगा मेरा उद्धार हुआ है, मैं कैसे भी जीऊंगा, कुछ भी करूंगा. ऐसा नहीं. कृपेचा अनुभव आलेली व्यक्ती अशी बोलत नाही, अशी वागत नाही. तर तो म्हणतो की आपण कशा प्रकारे जगावे? मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने जगावे. तर पहिला धडा काय? की आपण देवाचे विपुल दयेची घोषणा केली पाहिजे. दुसरी गोष्ट, दुसरा धडा हा की आपण देवाची कृपा गृहीत नाही धरली पाहिजे. वी शुड नॉट टेक गॉड्स ग्रेस फॉर ग्रांटेड. तिसरी गोष्ट, आपण काय? आपण बाह्य धर्म किंवा बाह्य धर्माचरणापासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे काय? की हे लोक इस्रायल इकडं आहे का नीट, ह्या लोकांना हे भूषण वाटत होतं, आम्ही शब्दात पाळतो, आम्ही हे अर्पण आणतो, आम्ही हे करतो, ते करतो. म्हणजे काय करतो त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. आणि धर्म माणसाला करायला लावते, हे खा, ते खाऊ नका, हे करा, ते करू नका. तर यांचा विश्वास ते काय करत होते त्याच्यावर आहे. आणि त्यांना वाटत होतं आम्ही हे करतो म्हणून देव आम्हाला हात घेईल. आणि ही त्यांची चूक आहे. नाही समजलं, कोणाला तरी समजतंय.
बरेच जणांना आजही वाटतं की आम्ही चर्चला जातो, आम्ही बायबल रिडिंग करतो, आम्ही हे करत नाही ते करत, म्हणून देव काय करतो आणि काय नाही म्हणून तारण नाही आहे. येशू ख्रिस्ताने काय केलं त्याच्यावर विश्वासाने तारण आहे. मग जे करतात ना त्यांना त्या करण्याचा किंवा धर्माचा अभिमान असतो. आम्ही हे करतो, आम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास करतो, आम्ही एवढा वेळ प्रार्थना करतो, म्हणजे त्यांना ते भूषण. तसं इस्रायल लोकांना होतं. म्हणून तिसरा धडा हा की आपण जे करतो त्याच्याकडे लक्ष न देता आपलं अंतःकरण देवाविषयी कसं आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थर्ड लेसन इज वी शुड गार्ड अगेन्स्ट एक्सटर्नल रिलिजन वेन आवर हार्ट्स आर फार फ्रॉम गॉड. आपण सगळं करू शकतो तरी आपलं अंतःकरण दूर असू शकतं. म्हणून तो म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. आज हजारो लाखो लोक जगभर चर्चमध्ये प्रभूजी प्रभूजी म्हणतात, पण किती जणांचं अंतःकरण, किती जणांना तो ओळखतो हा प्रश्न आहे ना. आणि समजा त्याने जर त्या दिवशी सांगितलं माझी तुझी ओळखच नाही, संपला विषय. कोण तुमच्यासाठी शिफारस करणार? नाही पण मी पाळक होतो, नाही पण आम्ही मिनिस्ट्री केली, नाही पण आम्ही भूतक, नाही पण आम्ही हे केलं ते केलं, मी ह्या कमिटीवर होतो, माझी इंटरनॅशनल मिनिस्ट्री होती. त्याच्याशी कोणी वाद घालेल का? तो म्हणे माझी तुझी कधीच ओळख नव्हती. मॅटर क्लोज. म्हणून अंतःकरण कसं आहे हे महत्त्वाचं आहे, है ना. चर्चला येतो, गाणे म्हणतो, हे करतो ते करतो, त्या करण्यावर जाऊ नका. तुमचं मन अंतःकरण देवाविषयी कसं आहे हे तपासून पहा. काय करता हे लोकांना आम्हाला दाखवू नका. देव पाहतोय. आपल्याला कोणाला दाखवायचं नाही. मी कोणाला दाखवत नाही, तुम्ही पण दाखवू नका. सर्व काही त्याला माहीत आहे. आपलं अंतःकरण देवाविषयी नीट पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि चौथा आणि शेवटचा धडा हा की वी शुड इमिटेट स्टीफन बाय बेअरिंग विटनेस टू द ट्रूथ. स्टेफनाप्रमाणे आपण सत्याविषयी धैर्याने खंबीरपणे साक्ष दिली पाहिजे. स्टेफनासारखी आपण धैर्याने सत्याविषयी साक्ष दिली पाहिजे. हा चौथा धडा. एवढी काउन्सिल, एवढे लोक बसलेले, सगळे एका बाजूला तो एका बाजूला, पण तरी तो धैर्याने बोलतो. तो घाबरलेला नाही आहे, तो गोंधळलेला नाही आहे. तो जे आहे ते स्पष्ट भूमिका मांडतोय, स्पष्ट रीतीने वचन. तो कोणाला खुश करत नाही. तो जसंच्या तसं सत्य त्यांना सांगत आहे आणि तशी सत्याची साक्ष आपण दिली पाहिजे. कोणाला काय वाटेल, कोणाची रिॲक्शन काय असेल, कोणी माझ्या चर्चला येईल का सोडून जाईल, हे नाही. की जे वचन आहे वचनाची घोषणा करा. हे 4 धडे आपण स्टेफनाकडून शिकतो. आणि मग एवढं बोलल्यावर आणि एवढ्या कठोर कडक भाषेत बोलल्यावर त्याचं काय झालं हे आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.